श्री स्वामी समर्थ. येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे आपल्याला माहिती आहे, दिवशी उपवास करणं, जागरण करणं आणि पूजा करणं, महादेवाचा अभिषेक करणं किती महत्वाचं आहे. तो दिवस खूप महत्वाचा आहे, कारण त्या दिवशी शिवशक्तीचं मिलनी झालं होतं. त्या दिवशी आपण जागरण करून जेवढी सेवा करू शकतो तेवढी खूप छान असेल. त्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करणं, महादेवाचा अभिषेक करणं खूप छान असतं. आता या दिवसभर आपण सेवा करणार आहे, पण कोणते 4 प्रहर आहेत त्यात जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला मोक्षही भेटेल, तुमचे सगळं मनोकामनाही पूर्ण होतील. असे कोणते 4 प्रहर आहेत? पहिला प्रहर येतो तो 6 ते 9, म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत. त्यावेळेस तुम्ही दुधाचा अभिषेक करा. नंतर येतो 9 ते 12, म्हणजे रात्री 9 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत दह्याचा अभिषेक करा. नंतर रात्री 12 ते 3 तेव्हा तुम्ही तुपाचा अभिषेक करा. आणि रात्री मध्यरात्री 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत तुम्ही मधाचा अभिषेक करा. आता तुम्ही 4-4 तास 3-3चा अभिषेक करणार नाही. तुम्ही काय करायचंय, संध्याकाळी जसं 6 वाजताचा अभिषेकचा टाइम आहे 6 ते 9, तर तुम्ही 7 ला, 7:30 ला, 8 ला जरी अभिषेक करायला घेतला महादेवाच्या पिंडीवर तुम्ही, तेव्हा दुधाचा अभिषेक करा. दुधाचा अभिषेक करा, तुम्ही ओम नमः शिवायचा मंत्र जप करा. नंतर दुसरा प्रहर येतो 9 ते 12, तर तुम्ही 9:30 ला, 10 ला, 11 ला जरी अभिषेक करायला घेतला त्यावेळेस तुम्ही दह्याचा अभिषेक करा. त्यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय मंत्र जप करा. नंतर रात्री 12 ते 3 आहे, तर तुम्ही 12:30, 1 ला, 2 ला जरी तुपाचा अभिषेक केला तरी चालेल. नंतर तुम्ही 3 ते 6 हा मधाचा अभिषेक करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही 3:30 ला, 4 ला किंवा सकाळी पहाटे 5 ला जर अभिषेक केला तरी चालेल, तेव्हा मधाचा अभिषेक करायचा आहे. पण हे लक्षात ठेवा, तर तुम्ही झोपलात तर तुम्ही रात्री झोपलात, मी सकाळी 5 ला उठून अभिषेक करत, तर तुम्ही सुशीलभूत व्हायचे, आंघोळ वगैरे करायचे आणि मग तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जर तुम्ही रात्रभर मंदिरात एखाद्या जाऊन जर अभिषेक करणार असाल तर तुमच्यासारखं भाग्यवान तुम्हीच म्हणेल. कारण नशीब लागतं, जे लोक मंदिरात जाऊन पूजा करतात त्यांना नशीब लागतं. रात्रभर जागरण करणं, मंदिरात जाऊन बसणं, ते नशीबवान लोक असतात. सगळ्यांना ते नशीब भेटत नाही, त्यांना जागरण करायला भेटत नाही. पण खरंच तुमच्या नशिबात जर असेल की मंदिरात जाऊन अभिषेक करा, तिथं पूजा मंत्रजप करायचे असेल तर तुम्ही ते नक्की जावा. तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे लक्षात ठेवा. कारण तो दिवस खूप महत्वाचा आहे. ह्या दिवशी शिवपूर्ती तळावरती शिवतत्व खूप जागृत असतं. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही जर रात्रभर मंदिरात जाऊन अभिषेक पूजा केल्या तर खूप छान राहणार आहे. ह्यासारखं भाग्यवान तुम्हीच असणार आहे. तुम्हाला उपास धरणं कठीण असाल, तुम्ही प्रेग्नेंट असाल, औषध घेणारे असाल, वयस्कर असाल, औषध घ्यायचे असतात, तुम्ही त्या दिवशी फळहार, तुम्ही उपास नाही धरला तरी चालेल, पण तुम्ही सात्विक जीवन भोजन करा. कांदा लसूण खाऊ नका, शक्य असेल तेवढं सात्विक भोजन घ्या. दिवसभर नामस्मरण करा. ह्याची निंदा त्याची निंदा करू नका, लोकांना नावं ठेवू नका. नामस्मरण जेवढं कराल तेवढं करा, कारण आपलं जे पुण्य आहे ते दुसऱ्याला जातं. आणि प्रेग्नेन्सी आणि ते खरंच कोणाचं निंदा नारस्ती करू नये, कारण की ते कुठं आपल्या मुलांवरती ते संस्कार होतात, बाल संस्कार होतात. त्यामुळे मुलांवरती ते संस्कार आपल्याला द्यायचे नाही. गर्भसंस्कार असतात ते मुलांना ते द्यायचे नाही. मुलांसाठी आपण ओम नमः शिवाय मंत्र जप कंटिन्यू करायचा फक्त म्हणेल मी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.